तर बी ग्रुप मधील शेवटचा सामना वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. प्ले बॉयज ग्रुप पुरस्कृत सूर्योदय गोविंदा पदकाच्या वतीने आयोजित सूर्योदय चषक प्ले बॉयज प्रीमियर लीग 2022 थरार आपण बघत आहात. प्रशांत गाडीगावकर प्ले बॉयज ग्रुपचे अध्यक्ष आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीनं ॲपल लाईट, आमचे मुख्य स्पॉन्सर्स निशादादा चोरगे ओ, आणि यावेळेला चेंडू इनसाइड आउट खेळत असताना चांगली फिल्डिंग वैभव पाटील यांची बघायला मिळाली. शेवटचा सामना बी ग्रुप मधला आहे आणि त्या शेवटच्या सामन्यामध्ये दोन संघ एकमेकांसमोर आहेत. एका बाजूला आगाशी आणि दुसऱ्या बाजूला DCC नवापूर. आणि पहिली विकेट मला वाटते आली आहे. फलंदाज चिराग मेहर बाद. मयूर क्लीन बोर्ड. आकाशला समजूनही आलेला नाही अशा प्रकारचा चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर यष्टा उद्ध्वस्त होत असताना आकाश डिपार्ट्स गॉन. बघा कशा पद्धतीचा चेंडू होता. बघा लेग ब्रेक, लेग कटर नाही. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ ड्रिफ्ट होणारा चेंडू. यष्टीचा वेध आणि फलंदाज बाद. मृदुल प्लीज पडत्या बाहेर. फलंदाज बाद झाला. त्याने दोन मोठे धक्के DCC नवापूरला. आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. ऑन हॅट्रिक मला वाटतं आजच्या दिवसभरामध्ये दुसरी अशी वेळ. अशी थोडं बाजूला आहे आणि ती हॅट्रिकची संधी गोलंदाज अजय पवारला आहे. बघूयात अजय कशा पद्धतीने त्या हॅट्रिकच्या बॉलला हाताळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये. मुकेश चेंडूवरती आला. त्याने चेंडूला अडवलं. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली. बघा डू ऑर डाय मॅच आहे. हे दोन्ही संघ स्ट्रगल करतायत नॉकआउट स्टेजमध्ये किंवा क्वालिफाय होण्यासाठी. नाही अशा स्थितीमध्ये आता डू ऑर डायचा सामना खेळत असताना कोणाला तरी एकाला यश मिळणार आहे. उद्याच्या दिवसाचं तिकीट जर मिळवायचं असेल तर हा सामना जिंकणं ही गरज आहे. आणि ही गरज असताना DCC नवापूर की आगाशी हा प्रश्न सर्वांना पडलाय. समोर डाउन द ग्राउंड इनटू द गॅप. केतन मेहर झुकेगा नाही साला. पुष्पा स्टाईल ने चेंडूला पाठवलं. 4 धावांसाठी चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये ती ऍक्शन बघायला आवडेल. आमच्या कॅमेरामॅनने जर का कैद केली असेल. 4 धावा आल्या होत्या आणि आमच्या नयन तांडेल नक्कीच या गोष्टीवरती सुद्धा लक्ष देऊन असतील. थोड्याच वेळात ते एक चित्र सुद्धा आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळेल. अजय पवार हो यावेळेला हलक्या हाताने गेला. ऋषभ हेमाडेच्या हातामध्ये चेंडू. एक धाव येताना दिसते. एका चौकाराने थोडीशी परिस्थिती बदलल्यासारखी दिसतीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 वरती 2 टीम DCC नवापूर. नवीन गोलंदाजी मार्ग परती येतो मिस्टर शिवम बेन बंसी. आशु भाई वहां से उठो जरा, ये अच्छा नहीं दिख रहा है. पडद्याच्या बाहेर प्लीज. ऑन साइडला ओ यावेळेला काय केतनच्या बॅट मधून येतोय. दुसरा चौकार. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू वरती. व्हाट अ शॉट. DCC नवापूर संघाची भल्या भल्या वाटते.
काय जबरदस्त फटका होता. केतन मेहर जसं आपण अनेक मॅचेसमध्ये बघितलं DCAचा ज्या वेळेला एका बाजूने बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स होत होतं त्यावेळेला केतनने अनेक वेळेला अशा प्रकारची सावरणारी बॅटिंग केली आहे. पण आगाशीसाठी काय एक टीम मिटिंग, एक टीम हडल आणि तेथून घेतला गेलेला निर्णय, उचललेली पावलं आणि आखण्यात आलेली रणनीती कशा प्रकारे त्याचा अवलंब होतोय चर्चा झाली आहे. अजय पवार कर्णधार निर्देशन देत असताना सांगत असताना कोणत्या चेंडूवरती आता काय करायचंय, केतन मेहरला कसं थांबवायचंय. तुर्तास धावफलकावरती धाबा. आशु स्कोरबोर्ड दिसत नाही राजा. और यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं जात आहे. सिंगल धाव येताना दिसते. आमचे कॅमेरामॅन मिस्टर जयेश. अकरावरती 2 आहेत आणि मोठ्या प्रमाणात प्रशंसक आलेले आहेत टीम DCC नवापूरचे आणि त्यामुळे मोठं पाठबळ त्यांचं सुद्धा आहे. पण आगाशी काही कमी नाही आहे. आगाशी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथे प्रेक्षक आलेले आहेत त्यामुळे त्यांचा सुद्धा खेळ केव्हाही बहरू शकतो, बदलू शकतो. सिंगलने धावफलक पुढे जाईल. एक धाव्याने वाढत असताना 12वरती जाऊन पोहोचले. चांगल्या स्थितीमध्ये सध्याला 2 विकेट जरूर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या आणि त्यानंतर स्वतःला बॅक करत असताना या स्थितीमध्ये येऊन थांबले DCC टीम. यावेळेला गॅपमधून अडवण्याचा प्रयत्न वैभव पाटीलने केला परंतु गॅप मोठा होता आणि मोठ्या गॅपला हेरत असताना शोधत असताना चेंडूला धक 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 करत पाठवलंय. शिवारे घप्पार चौकार. अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय पण स्वतःला झोकून दिलं वैभव पाटीलनं. आतमध्ये चेंडूला फेकणं गरजेचं होतं पण चेंडू नाही थांबला. चेंडू म्हणाला मला बाउंड्रीलाईनच्या बाहेर जायचंय, तुम्ही कितीही अडवलं तरी मी जाणार. अशा पद्धतीनं तो बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेला 4 धावांसाठी. केतनच्या बॅटमधून आलाय चौकार. 16 धावा 16 पट्टू. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ही हाय व्होल्टेज आणि हाय स्कोरिंग मॅच बघायला कदाचित मिळू शकते. पहिल्या 2 षटकामध्ये तशीच काहीशी कहाणी सांगितली आहे या आता झालेल्या खेळाने. समोर डाऊन द ग्राउंड चेंडूला अडवलं रिषभने. चांगला डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. अशा प्रकारच्या चेंडूची गरज आहे. टीम आगाशीला ही मॅच जिंकण्यासाठी डॉट बॉल गरजेचे आहेत, विकेट गरजेचे आहेत. आता त्या कितपत येणार की नाही येणार. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली, पाठवलंय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एका धाब्यासाठी सिंगल. शुभमने चेंडूला अडवलंय. 17-17 आफ्टर द 2 ओव्हर 2 लॉस DCC नवापूर. तिसरं षटक मुकेशच्या हातामध्ये चेंडू. मुकेश यादव, महेश यादव आकाशीसाठी नेहमीच तारणहार म्हणून राहिलेले आहेत. ॲज अ बॉलर म्हणून त्याने केलेला खेळ मागील काही वर्षांमधला आपण सर्वांनी बघितलाय. बी ग्रुपमधील पहिला क्वालिफाय होणारा संघ ठरला आहे. नाव होतं प्लेयर्स. दुसरा कोणता. चेंडूला गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न. शुभमने चेंडूला आतमध्ये ढकलून दिलंय. एक धाव कंप्लीट केली जाते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अक्षयकडून अपेक्षा आहेत. एक्सपिरियन्स प्लेअर आहे अक्षय. DCC संघातील सर्वात जास्त अनुभव त्याला आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा सुद्धा त्या अनुभवाप्रमाणेच असणार. मोठा फटका, खराब शॉट सिलेक्शन. चांगल्या स्थितीमध्ये संघ जात होता आणि अशाच वेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये केतन मेहरला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. अरे बॉयज फुलपडा संघाचा भावा करायचं नाही नाद. क्विक एकदम बॉल बॅटला लागल्यानंतर बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेला आणि समोरून खेळत असताना ही बाउंड्रीलाईन तितकीशी छोटी वाटते आणि वाटल्यानंतर काय होतं, चौकार मारण्याचा मोह नाही आवरला जात. JCC वर्सेस JCC दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचंय. JCC वर्सेस JCC.
19 वरती 3, 2.3 चेंडूचा खेळ. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय सिंगलसाठी एक धाव येते. मुकेश चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत. खूप चांगल्या स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत आणि त्या भेटीला येत असताना अंडरआर्म क्रिकेटचा ग्राफ जसं मृदुलने मगाशी चर्चा केली त्यावेळेला आयोजकांमध्ये कॉम्पिटिशन वाढलंय. आता आयोजकांमध्ये कॉम्पिटिशन हे मी कोणापेक्षा बेटर होईल अशासाठी नाही वाढलंय, तर आमची स्पर्धा सुद्धा तितकीच दिमागदार आणि तितकीच चांगली होऊ शकते त्याच्यासाठी आयोजक प्रयत्न करतायत. आणि हे दिवस बघितल्यानंतर खरोखरच या वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटला आलेले हे सुगीचे दिवस म्हणून या दिवसांना म्हटलं जातंय. खूप बिझी शेड्यूल्ड आहे या सर्व खेळाडूंचा. प्रत्येक वीकला कुठे ना कुठेतरी स्पर्धा, त्या दिवशी खेळायला जाणं, तो संपूर्ण वीक त्या स्पर्धेला जिंकण्यासाठी व्यतीत करणं. दोन्ही फलंदाज चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. कानमंत्र दिला गेला आहे चिरागकडून. 22 वरती 3 आहेत. 3 षटकांचा खेळ झाला. 4थं षटक बाकी. केतन मेहरची विकेट गेल्यानंतर धावफलक काही प्रमाणामध्ये थांबलं गेलंय. जिथे 2 चौकार एक्स्ट्रा होते तिथे आता कहाणी बदलत चालली आहे. महेश यादव नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. बाली महेश समोर आता स्वप्नीलने चेंडूला अडवलंय. फेकी स्वप्नीलने चेंडूला खेळलंय आणि या फेकी करेपर्यंत खूप उशीर झाला. एक रनआउटची संधी होती. एकदा धावून कंप्लीट केली गेली. किती धावा या षटकामध्ये मोजल्या जाणार, कारण त्या धावांवरती तर डिसाईड होणार आहे कोणता संघ जिंकणार, कोणता संघ क्वालिफाय होणार. पहिला ग्रुप म्हणजेच ए ग्रुप ज्या वेळेला पार पडला त्यावेळेला JKCC आणि हितांश क्रियाश 11 हे 2 संघ क्वालिफाय झालेत. यावेळेला अक्षयने बॅकफुटमध्ये जाऊन पुल करण्याचा प्रयत्न केलाय. हा लॉफ्टेड पुल. फलंदाज अक्षय बाद. रण मैदानी साऱ्यांना नडतोया, बिंदास साऱ्यांना भिडतोया. रण मैदानी साऱ्यांना नडतोया, बिंदास साऱ्यांना भिडतोया. लागू दे ना कुणाची दाद, लागू दे ना कुणाची दाद. प्ले बॉईज फुलपाडा संघाचा भावा करायचा नाही. रुपेश सोनार अजून एक कॅप्टन लागेल. 2 कॅप्टन पाहिजेत. JCC वर्सेस JCCB यानंतर होणारी मॅच आहे. दोन्ही कर्णधार पण येऊन थांबा. विनीत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. विकेट आली आणि ती विकेट गरजेची होती आगाशीसाठी, पण DCC साठी थोडी चिंता वाढवणारी. कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या दिमागामध्ये ठेवणं गरजेचं. आणि आत्ताच्या सध्याच्या घडीला प्रगत टेनिस बॉल क्रिकेट, प्रगत अंडरआर्म क्रिकेट काय सांगतं, तर कॅल्क्युलेशन एखाद्या कर्णधारासाठी, मेंटरसाठी, मॅनेजरसाठी, संघमालकासाठी नव्हे, प्रत्येक खेळाडूला माहीत असणं गरजेचं की किती गेल्यानंतर कितीवरती मॅच येऊन थांबणार, किती चौकाराची बनणार, किती चेंडू आतमध्ये राहणार, किती रन्स वरती राहणार. या साऱ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन एव्हरी प्लेअरकडे असणं गरजेचं, तर तुमचा संघ यशस्वी होणार. सध्याच्या घडीला तुम्ही एक स्टेप अहेड ज्या वेळेला बाकीच्यांच्या विचारांपेक्षा राहणार आहात त्याच वेळेला तुमच्याजवळ विजय येणार आहे, सक्सेस येणार आहे. अन्यथा तुम्ही पास्ट बनून राहणार. तुम्ही तोच खेळ करून तुम्ही कदाचित बाकी संघांच्या कंपॅरिझनमध्ये मागे राहण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि म्हणूनच तुम्हाला ॲडव्हान्स विचारांची गरज आहे. स्वप्नील बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केलाय. वैभव पाटीलच्या हातामध्ये चेंडू गेला. सिंगल आली. शेवटचे 2 चेंडू ज्या षटकामधील बाकी आहेत. 25 वरती धावफलक. जे धावफलक 30, 32, 35 पार असं वाटत होतं ते धावफलक आता आटोक्यामध्ये म्हणजे 25 वरती 4 येऊन थांबले. विनीतकडून अपेक्षा आहे, या नवोदित खेळाडूंकडून अपेक्षा आहे मोठ्या फटक्याची. आणि विनीतला आज एक सरप्राईज दिलं होतं DCCने. पहिल्याच सामन्यामध्ये खेळत असताना ॲज अ ओपनर म्हणून पाठवलं होतं. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचं प्रमोशन आपल्याला मिळतं त्यावेळेला आपण सिद्ध करून दाखवल्या बगैर आपल्याकडे पर्याय नसतो, कारण ही संधी सगळ्यांना नाही मिळत. तुम्हाला भेटली म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी स्पेशल टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट दाखवण्याची यापेक्षा दुसरी चांगली वेळ नाही आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू स्वप्नीलला खेळण्याची संधी मिळते. बघूयात स्वप्नील कशा पद्धतीनं खेळतात. लास्ट बॉल. 26 टॅप केलं चेंडूला. एका धाब्यासाठी खेळलंय. विनीत दुसऱ्या धाब्यासाठी जात आहेत. नो चान्स, कोणतीही संधी नाही. रनआउटच्यावर पण गडी बाद होतील. 27 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 28 धावांचं लक्ष
आकाशी या संघासमोर ठेवलं गेलंय. या जोपर्यंत दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तोपर्यंत आपण करूया टॉस. आदरणीय मनीषजी राऊत यांना विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय. दोन्ही कर्णधार JCC वर्सेस JCC B. चला दोन्ही कर्णधार या. टॉस करणं गरजेचं आहे. आदरणीय मनीषजी राऊत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही संघ तयारीनिशी आलेले आहेत, एकाच घरातून आलेले आहेत, त्यामुळे दोघांचा टॉस इंटरेस्टिंग असणार आहे. बघा ॲपल लाईट एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला प्ले बॉईज. कॉल करायचा ॲपल लाईट आयदर प्ले बॉईज. प्ले बॉईज अँड ॲपल लाईट. ॲपल लाईट आला आहे. धन्यवाद मनीषजी. दोघांना शुभेच्छा द्यायच्यात आपण आणि त्यानंतर स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय JCC A ना. स्वप्नील, टॉस जिंकला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. JCC B चा संघ मला वाटते मागे 2 वर्षामध्ये पहिल्यांदा पहिल्या सामन्यामध्ये भेटतोय. कशा प्रकारचा खेळ आम्हाला बघायला मिळेल आणि कशा प्रकारची स्ट्रॅटेजी आपण मैदानाच्या आतमध्ये आखणार आहात? स्ट्रॅटेजी वगैरे काहीच नाही, तो आमचा घरचा संघ आहे, पण मजा येईल खेळायला त्याच्यासोबत आम्हाला. म्हणजे ही प्रॅक्टिस मॅच होऊ शकते? इतक्या टुर्नामेंट आम्ही खेळतो, पहिली मॅच प्रॅक्टिस मॅचच खेळतोय. प्ले बॉयचं आयोजन कसं वाटलं? हे पहिलं वर्ष आहे त्यांचं. याच्या अगोदर आम्ही इथे खेळायचो, मजा यायची तिकडे खेळायला, पण खूप छान वाटते. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या JCC B च्या अगेन्स्ट मॅचसाठी. अक्षय, समोर JCCचा म्हणजे तुमचा सिनियर टीम तुमच्या समोर आहे, सो कशा प्रकारची एक्साइटमेंट आहे या मॅचसाठी खास करून आणि कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? काय नाही, आम्ही त्यांच्याकडून फक्त शिकलो आहे त्यांच्याकडून, आम्ही ते आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. प्ले बॉयचं आयोजन कसं वाटलं? खूप सुंदर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आपण 2पेक्षा जास्त शब्द बोललात त्याबद्दल थँक्यू. आणि या मॅचसाठी सो नाणेफेकीचा कौल जिंकला JCCनं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी JCC B ला आमंत्रित केले. चांगली मॅच यानंतर बघायला मिळणार आहे. ती ग्रुप C मधील पहिली मॅच आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. प्ले बॉईज प्रीमियर लीग सूर्योदय चषक 2026 थरार. स्टे ट्यून विथ DBN लाईव्ह. चालू असलेली मॅच ज्याच्यामध्ये 5-5 एक बॉल बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी, त्याच्यावरती जतीन तांडेल. जतीनने मागील हंगामापासून सुरुवात केली खेळायला आणि खेळत असताना ॲज अ बॉलर म्हणून जी काही आपली छबी निर्माण केली किंवा ओळख निर्माण केली ती खरोखर कौतुकास्पद आहे. म्हणजे ज्या वेळेला वसई बॉक्स अँड डरम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत काही गोलंदाजांचं नाव घेतलं जाईल तर त्या टॉप 5 टॉप 10 मध्ये जतीन तांडेलचं नाव हे नक्कीच घेतलं जाऊ शकतं. पहिलं षटक संपलं, 6 धावा धावफलकावरती आहेत. सलामीची जोडी आकाशीची अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 18-22चं इक्वेशन बघा, DBNच्या द्वारे स्क्रीनवरती ही इक्वेशन दाखवली जाते, पण त्याच्या मागचं जे काही चित्र आहे ते झाडाचं चित्र असं वाटतंय ते ग्राफिक्स आहे की काय, ते बॅकग्राऊंड दिलंय की काय, पण नाही, ते ॲक्च्युअलमध्ये ते ग्राफिक आहे. या मैदानावरती समोरच्या दिशेनं ते झाड आहे आणि त्याचं ते चित्र होतं. कुणाल मेहर बॉलिंग मार्कवरती तयार. यानंतरची होणारी मॅच, अशा प्रकारचा योग आल्यानंतर कसं वाटतं ज्यावेळेला एकाच ठिकाणच्या टीम एकमेकांसमोर घेतात. गॅपमधून स्वप्नील, चांगली फिल्डिंग, एकच धाब येताना दिसते. वैभव पाटीलकडे हा फटका खेळण्यासाठी खूप सारा वेळ आहे असं म्हटलं जातं, कारण वैभवने अनेक वेळा अशा प्रकारच्या फटक्यांना सीमारेखा पार पाठवलंय आणि ते पाठवत असताना स्वप्नीलची ताबडतोड फिल्डिंग 3 धाबांना वाचवते. अजय पवार समोर कुणालचा हा चेंडू शेवटच्या क्षणाला स्क्वेअर कट केलं, चेंडूला पाठवलं डिक्लेअरच्या दिशेने, एक धाव येताना दिसतीये. सिंगल आली. सूर्योदय चषक पहिलं वर्ष, पण अनेकांनी सांगितलं की आम्हाला पहिलं नाही वाटत. इथे खूप साऱ्या वर्षाची
खूप साऱ्या दिवसांची वर्षांची परंपरा असावी किंवा त्यांना अनुभव असावा आयोजनाचा, अशा प्रकारचं थकीत करणारे आयोजन प्लेबॉईज ग्रुपचं आपल्या सर्वांना बघायला मिळतंय. कुणाल समोर आता वैभव, ओ इस बार नाही चुकेंगे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड आलाय. जतीन तांडेल आणि वैभव अजय पवार हे दोन कर्णधार आहेत जे आपल्या संघाला सामना जिंकवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न जरूर करतात. कोणाचे कमी कोणाचे जास्त येणारी काळबेळ सांगेल. फेकी स्वप्नील शांत चित्ताने फिल्डिंग करत असताना फेकी करतात, तोपर्यंत एकच धाव येते. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. शोधात आहेत ते एका विजयाच्या. बघा दोन्ही संघ अशा पद्धतीचे प्रयत्न करतात की इथून जर का जिंकले तर आमची नैया पार आहे, आम्ही इथून या स्पर्धेमध्ये सर्वोच्च स्थानावरती जाऊन पोहोचणार असा विश्वास आहे. आणि त्यामुळे ही स्थिती किंवा या कंडिशनमधून बाहेर आणि या स्थितीमधून बाहेर येणं यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. इक्वेशन तितकी मोठी नाही आहे, धावफलक तितकं मोठं नाही आहे, तितकं छोटंही नाही आहे. 12-0, 2 षटकाचा खेळ संपला. टीम आगाशी. चला तिसरं षटक केतन मेहर. ज्या केतन मेहरने हरपनमौला कामगिरी मागील इनिंगमध्ये केली. चला थोडी घाई करा. डीसीसी वर्सेस आकाशी. वैभव पाटील पहिलाच बॉल हातामधून. हो क्या ये बड़ी गलती है. येस इट्स अ बिग मिस्टेक. हा चेंडू सीमारेखा पार जाणार होता, त्याच वेळेला हात टाकला गेलाय, म्हणजेच काय षटकार जाता जाता थांबवलाय. एक गोष्ट मात्र चांगली की तो चेंडू हाताला लागून सीमारेखा पार नाही गेला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी खेळला गेलाय. सिंगल येते. नबापूरकर या मॅचला जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. पण आगाशीसाठी एक चांगली बाब काय तर दोन्ही फ्रंटलाईन बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. गॅप शोधलाय, गॅप, पण चेंडू मात्र एका धाब्यासाठी जातोय. सिंगल. फासला मोजला जातोय. आता स्वप्नील आणि बॉर्डर लाईन मध्ये किती अंतर आहे, ऑन साईडला चौकारासाठी किती जागा खाली आहे. आता या मैदानाची भौगोलिक रचना बघाल तर तुम्ही त्यानुसार इनटू द गॅप, 4 रन्स, नो चान्स फॉर द फिल्डर, नो चान्स फॉर द स्वप्नील, नो चान्स फॉर द जतीन. आणि त्याचमुळे चेंडू सरळ निघून गेला सीमारेखा पार, चौकार. प्लेबॉईज फुलपाडा संघाचा भावा करायचा नाही नाद. प्लेबॉईज फुलपाडा संघाचा भावा करायचा नाही नाद. करायचा नाही नाद. दादा करायचा नाही नाद. नाद खुळा. परफॉर्मन्स तुम्हाला करावा लागेल जर का कोणाला तुम्ही नाद करण्यासाठी नाही सांगतात. आणि यानंतर येणार आहे प्लेबॉईजचा संघ. दिमागदार परफॉर्मन्स करण्यासाठी थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये दिसेल. त्यांच्या समोर संघ खेळणारचं टीम सायबा. बेस्ट बॅटल त्या दोन टीम मधलं सुद्धा बघायला मिळेल. पण त्या अगोदरची मॅच JCC वर्सेस JCC बघण्यासारखी असणार आहे. गॅबेला पुन्हा एकदा वैभव पाटीलच्या बॅटमधून येतोय. कव्हर ड्राईव्हचा हा फटका, चौकार. प्रशांत दादा घाडीगावकर संगे राजदादा मोरे सपोर्टर. राजदादा मोरे सपोर्टर संगे राजदादा मोरे सपोर्टर. एक नंबर जोडी ती जबर भाई क्रिकेट प्रेमी ते कट्टर. थँक्यू टू जे क्रिकेट प्रेमी ते कट्टर. क्रिकेटची प्रचंड आवड प्रशांत गाडीगावकर आणि महेंद्र गडशी या दोघांनाही. आणि हे प्लेबॉयचे खंते पाठीरक आहेत. प्लेबॉयज ग्रुपचे अध्यक्ष आहेत प्रशांतजी गाडीगावकर. आणि जसं मृदुलने मागाशी सांगितलं त्यांचं स्वप्न होतं गेले महिनाभर ही स्पर्धा करवण्यासाठी ते अतोनात प्रयत्न करत होते आणि त्यांना जवळजवळ यश आलं.
ही स्पर्धा अखेरकार पार पडत असताना आपल्याला दिसली आहे. येणारे 2 दिवस वसई विरार चंद्रराम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तुम्हाला 16 संघांमध्ये भिडंती बघायला मिळतील. रविवारचा दिवस हा विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 12 संघ इथे खेळताना दिसणार आहेत. 3 दिवसामध्ये तब्बल 28 संघ या मैदानावरती खेळताना दिसतील. ओ लेग स्टंपच्या बाहेर, इट्स अ वाईड. चिराग मेहरच्या हातामध्ये चेंडू. आता फक्त मला वाटते 2 धाब्यांची गरज असणार आहे. 3 धाब्यांची गरज आहे, माफ करा. 25 वरती धावफलक आहे. पुन्हा एकदा वाईट. वैभव पाटीलचा आवाज ऐकता गंभीर म्हणेल माझं कामच नाही काही, कारण वैभव पाटीलच वाईट देत आहेत. लगातार 2 वाईट चालत. आता 2 धाव्यांची गरज. चिरागच्या हातामध्ये चेंडू आहे. थोडेसे हतबल आहेत, निराश आहेत, पण क्रिकेट असाच खेळ आहे मित्र. तो किती तुमची परीक्षा घेईल याचा काय अंत नाही आहे. अनेक संघ आहेत ज्या संघांना वर्ष 2-2 वर्ष वाट पाहावी लागते फायनलमध्ये पोहोचण्यासाठी, क्वालिफाय होण्यासाठी. आणि यावेळेला काय, पंचांचं बोट हवेत. फलंदाज वैभव पाटील बाद. ऋषभ हेमाडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. इक्वेशन कुठे येऊन थांबली आहे. 5 चेंडू आणि 2. अजूनही मॅच बदलू शकते. बघा, इतिहास तुम्हाला जर घडवायचा असेल तर या 2 धावांना वाचवावं लागणार आहे. DCC नवापूर आत्तापर्यंत झालेला खेळ, आत्तापर्यंत तुम्ही दाखवलेली तुमची ओळख ही एक साधारण असली तरी सुद्धा येणाऱ्या 2 धावांना जर वाचवले तर तुमचं नाव वेगळ्या दिमागामध्ये या वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये घेतलं जाईल. आणि ही ती सुवर्ण संधी आहे. असे चान्सेस आणि त्या चान्सेसना हिट करणं खूप कमी वेळा असा योग येतो. यावेळेला काय, ऋषभ टॅप काढायचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट नाही. ओव्हर थ्रो 0 पण येतोय. चौकार, 5 धावा, मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला टीम आगाशीनं. आणि पराभवाच्या छायेमध्ये संघ जातोय DCC नवापूर. ए जीवाचा जीवलग हाय तो खरा, राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा जीवलग हाय तो खरा, राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. आहे नारंगी गावची शान, आहे नारंगी गावची शान. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादा. थँक्यू. अनिकेत सारंगकर यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा खिताब दिला जाणार आहे आणि त्याचा मानकरी खेळाडूचं नाव आहे मिस्टर वैभव पाटील. वैभव पाटील फ्रॉम आकाशी. क्वालिफाय होणारा दुसरा संघ आकाशीचा. वैभव पाटील ठरत आहेत सामनावीर. मॅन ऑफ द मॅच. अनिकेत साहेबांच्या शुभ हस्ते हा सामना